नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आता वाजलेत परफेक्ट 8:15 आणि आपण चाललो आहोत आता सिटीमध्ये. तर विषय असा आहे की आपल्याला घ्यायचं एक नवीन गोप्रो आणि आपण त्यासाठीच चाललो आहोत आता सिटीमध्ये. थोडं जाण्यासाठी लेटच झालं आहे. हॅप्पी नगरहून ऑलरेडी टायमिंगवर पोहोचला होता, बट भाई मीच थोडा लेट झालो. शॉप नॉर्मली 9च्या आसपास बंद होतो, सो आपल्याला त्याच्या अगोदर एक 5 ते 10 मिनिट पोहोचावं लागेल. आय नो की थोडा टायमिंगचा इश्यू होऊ शकतो, सो शॉप ओनरला ऑलरेडी कॉल करून सांगितले मी. सो चलो प्रयत्न करूयात टायमिंगवर पोहोचण्याचा. तो बाकी सब छोड देते राम भरोसे. आणि हे समोर तुम्ही पाहू शकतात की अशी ट्रॅफिक आहे. माहीत नाही पोहोचतो की नाही, आशा करूयात की पोहोचूयात. हॅप्पी लवकर चल बाबा. इंटरकॉम लावलेले आहेत आम्ही दोघांनी पण, सो एकमेकाला कनेक्ट राहूयात. नाही बाबा तुझा नाही आवाज रेकॉर्ड होणार, त्यासाठी काहीतरी आपल्याला जुगाड बघावं लागेल. हॅप्पी तर काहीतरी पडलेलं आहे बरं का. तर आम्ही आता उद्याच्याला राईडवरती चाललेलो आहेत, सो त्याच्यामुळेच एवढी सगळी घाईगडबड आहे. खरं तर आम्ही गोप्रो ऑनलाईनच ऑर्डर करणार होतो, बट आम्हाला थर्सडेची डिलिव्हरी शो करत होतं आमच्याकडे ॲमेझॉन प्राईम असूनसुद्धा पण. सो आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला आणि म्हटलं चला यावेळेस शॉपमधून घेऊयात, कारण आपल्याला ऑनलाईन पण आणि ऑफलाईन पण सेम प्राईजलाच गोप्रो भेटते. सरळ सरळ भावा, सरळ सरळ जाऊ ते. हॅप्पीला डायरेक्शन सांगतोय. हॅप्पीकडे पण इंटरकॉम आहे, सो हेच ते फायदे आहेत इंटरकॉमचे की राईड करता करता गप्पा गोष्टी करू शकतोय. राईट घे. गोप्रो यामुळेच घेतोय कारण की तुम्हाला तर माहीतच आहे की मी आणि हॅप्पी दोघं पण आम्ही राईडला सोबतच जातो. आणि आपल्याकडे ऑलरेडी एक गोप्रो आहे, बट दुसरा गोप्रो आपल्याला प्रत्येक वेळेस रेंटवरतीच घ्यावा लागतो. रेंटवर घेण्याचे पण एक खूप झंझट आहे. सो आज न उद्या एक गोप्रो घ्यावाच लागणार होता, सो म्हटलं आत्ताच घेऊन टाकूयात. येस, इथं आता मोकळा रस्ता आहे, तर जाऊयात फास्ट. ट्रॅफिक लागल्यावर तर काही आपल्याकडे ऑप्शनच नाही आहे. हॅप्पी इकडून घे लिफ्टने. का रे बाबा ब्लॉक केलं आहे आम्हाला. कुठं मारू, रिक्षाला धडक देऊ. तोंड दुखते ना मित्रा, गाल दुखतायत. इथून जायचं का. आठ 30 झालेले आहेत आणि आपण सध्या रेल्वे स्टेशनपाशी पोहोचलो आहेत. एक 15 ते 20 मिनटात पोहोचायला पाहिजे होत, पण माहीत नाही यार पेठेत किती ट्रॅफिक लागते. आपल्या बसचं आजच फ्रंटवाला टायर चेंज केले, सो बाईक चालवायला पहिल्यापेक्षा खूप जास्त कॉन्फिडन्स येतो आहे. नाहीतर आधी रस्ता थोडा पण खालीवर असला ना की थोडी भीती वाटायची. रिअरवाला पण टायर चेंज करणं होतो, बट अजून तो 500 ते 1000 किलोमीटर आरामशीर जाऊ शकतो, कारण की त्याच्यात एकही पंक्चर नाही अजून. सो म्हटलं त्याच्या अगोदर एक 2 ते 3 राईड मारून घेऊयात आणि नेक्स्ट मंथमध्ये मागचा पण टायर चेंज करूयात. आपण ऑलमोस्ट आता दगडूशेठ गणपतीपाशी पोहोचलो आहेत आणि हा असा रस्ता कधीच एमटी पाहायला भेटत नाही.
हिअर वी गो गाईज. गणपतीची आरती पण चाललेली आहे. गणपती बाप्पा मोरया. विषय असा झाला आहे की हॅप्पी रस्ता चुकला आहे. ॲक्च्युली इंटरकॉम आधीच डिस्कनेक्ट झाला होता. त्याच वेळेस मला क्लिक झालं होतं की हॅप्पी एकतर मागं राहिला आहे किंवा पुढं गेला आहे. एकदा कॉल करून विचारतो त्याला. एकतर त्या बाईला रस्ते इथले माहीत नाहीत. हां, हॅप्पी येतो आहे 2 मिनिटमध्ये. तो मागेच कुठेतरी ट्रॅफिकमध्ये अडकला होता. यस यस ही जी यार. चलो, तोपर्यंत मी शॉप ओनरला कॉल करून सांगितलं आहे की एक 5 मिनटात पोहोचतो आहेत म्हणून. हॅप्पी पुढच्या लेनमधून आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचं आहे भाई. हां यस. थांब थांब थांब, मी मागे घेतो, तू साईडला दाब. हळूनी जाऊ दे भावा. आय थिंक चोपडा इथूनच राईट. हां, सो फायनली आपण पोहोचलोत आणि लकीली शॉप पण ओपन आहे. सो फटक्यात जाऊन गोप्रो घेऊयात कारण की त्यांना पण शॉप बंद करायचं असेल. प्रो घेतलेला आहे आणि आपण आपला परतीचा प्रवास चालू केलेला आहे घराकडे. शॉपवरती आम्ही थोडं लेट पोहोचलोत. जस्ट गोप्रोचा बॉक्स उचलला, शूट वगैरे काहीच केलं नाही आणि डायरेक्ट बॉक्स घेऊन आम्ही निघलो आहेत रिटर्न. सो हॅप्पी थोडा नाराज झाला आहे, बट ठीक आहे हॅप्पीसाठी, कारण की ब्लॉगरसाठी मित्रांनो कंटेंट खूप महत्त्वाचं आहे. सो आपण आता घरी पोहोचलोत. जेवण वगैरे आवरून घेऊयात आता आणि उद्याच्याला आपण राईडवरती जाणार आहोत. सो गोप्रोची आजच अनबॉक्सिंग करूयात आणि त्याचा सेटअप पण आजच करून घेऊयात. सो चला करूया त्या ब्लॉगला इथंच एंड आणि भेटूयात उद्या राईडवरती आपल्या नवीन गोप्रोसोबत.